स्ट्रायकर एंड वरती आहे. बॅकफुटला ऑन साइडला केलाय ते यशस्वी राहिलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय. चेंडूने लांबी जास्तीची गाठली आहे का पाहावं लागेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर दीपक धोबीच्या बॅटमधून आल्यानंतर संघाची धावसंख्या 12 ते 13 धावा फलकावरती आहेत. यावेळेला देखील समोरच्या दिशेने केलाय. बॅक टू बॅक. इथे मात्र पुढच्या बॉलवरती अनदर बिग हिट. चौकार आलाय. हातभर वळण घेणारे त्याचे बॉल पाहायला मिळाले. पाठीमागे ठेवला. बॅकफुटला ऑन साइडला केलाय. उंची आणि तितकीशी ताकद. बॉल 15 वरती तो खेळतोय. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करणं सोपं नसणार आहे समोरच्या दिशेने. याही वेळेला आपण पाहतो प्लेयर. पुढचा बॉल. यावेळेला देखील हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. अगदी आपण पाहिलं ना तर मॅच मध्ये पहिलं षटक हाताळलं होतं तो तिसऱ्या षटकामध्ये आलाय. पहिला बॉल लोअर फुल टॉस मिस टायमिंग होता. जिथे धाव मिळत असताना पाहायला मिळते ती केवळ एक सिंग. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर टाकला होता. यावेळेला राहुल गोलंदाजी मार्क वरती आला. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. हा बॉल देखील ऑन साइडला. पुन्हा एकदा गोष्टांकित क्षेत्रामध्ये प्रत्येक बॉल वरती दुहेरी धावेचा फटका. 3 बॉल मध्ये 5 धावा त्यानेही खर्च केल्यात. खोला टाकला. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर केलाय. धावा जणू काय या बॅटरच्या बॅटला जणू चिटकूनच मैदानाच्या आतमध्ये आल्यात की काय. अदा केलेली आहे. धावाही रोखतो आणि विकेटी मिळवतो. परंतु या वेळेला बॅकफुटला येत असताना दीपक मैदानाच्या आतमध्ये आहे ना तर आठ लढती आजच्या दिवशी खेळवण्यात येतील. 8 मॅचेस आजच्या दिवशी पार पडतात. गोलंदाज अशोकचा पहिला बॉल ऑन साइडला केलाय. खोला टाकला. मिस टायमिंग राहिलाय. गोष्टांकित क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. या बॉल वरती धावा मिळतील त्या 2 संघ. हायएस्ट इंडिव्हिज्युअल टोटल. या वेळेचा बॉल देखील ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. गोष्टांकित क्षेत्र धावा इथे मिळतील त्या 2.